नमस्कार. आज आपण बघणार आहे आपल्या शरीरामध्ये जी ऊर्जा तयार होते ही कशी तयार होते. आणि ही व्हिडिओ यासाठी बनवतोय की आपण एखादी एक्सरसाइज करत असताना आपले शरीर हे ऊर्जा कसे वापरते या संदर्भात आहे. थोडासा डीप मध्ये माहिती देणार आहे, परंतु समजून घेण्याचा प्रयत्न करा. जे कोचेस आहेत, जे न्यूट्रिशनिस्ट आहेत, त्यांना हे व्हिडिओ समजेल, पण नॉर्मल पर्सनला थोडंसं अवघड जाईल. परंतु जर या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर तुम्ही तुमचा फिटनेसचा गोल हा चांगल्या पद्धतीने अचीव्ह करू शकता. आपण एखादी हालचाल करतो त्यावेळेला आपली शरीर हे एटीपी सीपी नावाच्या एनर्जी सिस्टीम वापरली जाते. साधारणतः 2 ते 3 सेकंद ज्यावेळेला तुम्ही कोणती ऍक्टिव्हिटी करता, 2 ते 3 सेकंदापूर्वी, त्यावेळेला एटीपी नावाचे एक ऊर्जा रिलीज होते. किंवा कोणती शॉर्ट टर्म साठी जी आपण ऍक्टिव्हिटी करतो त्यासाठी एटीपी तयार होते. ज्यावेळेला ऊर्जा तुमची संपते शरीरामधली त्यावेळेला सीपी नावाची एक एनर्जी आपली तयार होते. म्हणजे सीपी हे जे आहे तुमचा एटीपी तयार करायला मदत करते. सीपी हा किती वेळ चालतो? क्रिएटिव्ह फॉस्फेट म्हणतो आपण, साधारणतः 8 ते 10 सेकंदासाठी चालतो. हे एवढंच समजून घ्या. आता ही जी एनर्जी सिस्टीम आहे हे कुठे युटिलाइज होते? जे तुम्ही शॉर्ट ऍक्टिव्हिटी करता, ज्याच्यामध्ये तुम्ही हाय इंटेन्सिटी ऍक्टिव्हिटी असते. उदाहरणार्थ तुम्ही 100 मीटर धावत आहात, जम्प करत आहात, किंवा तुम्ही कोणत्याही पॉवर मुवमेंट करता, जसं की स्नॅच आहे, क्लीन जर्क आहे. साधारणतः ती ऍक्टिव्हिटी 2 ते 3 सेकंड किंवा 8 ते 10 सेकंदासाठी जे करता, त्या टाइमच्या पिरियडमध्ये जी ऍक्टिव्हिटी करतात त्याच्यामध्ये ही एनर्जी युटिलाइज होत असते. आणि याच्यामध्ये ही एनर्जी युटिलाइज होताना आपल्याला ऑक्सिजनची गरज नसते. ओके, म्हणजे विदाउट ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये ही एनर्जी युटिलाइज होत असते. त्याला आपण काय म्हणतो? एरोबिक ऍक्टिव्हिटी म्हणतो. ओके, तर आय होप हे तुम्हाला समजलं असेल. अजून काही डाऊट असेल तर मला कॉमेंट्स मध्ये विचारा. येणाऱ्या काळामध्ये आपण याच्या पुढची एनर्जी सिस्टीम, ग्लायकोलायसिस म्हणजे काय, ती एनर्जी कशी युटिलाइज होते, किंवा फॅट मेटाबॉलिझम कसं होतं याच्या संदर्भात बोलणार आहे. आज हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश आहे थोडासा डिटेलमध्ये यासाठी बनवतो कारण की मी भरपूर सारे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि माझ्याकडे आता सध्या टॉपिक नाही आहे, त्यामुळे मी अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतो. तुम्हाला अजून कोणत्या व्हिडिओ हवे आहेत हे मला कॉमेंट्समध्ये सांगा, मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन. धन्यवाद, आभारी आहे.